नमस्कार, मोनाच्या दुनियामध्ये आपल्या सगळ्याचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत आहे. थंडीचे दिवस आले आहेत, गाजराचा सीझनही आला आहे. तर आज आपण गाजराचा हलवा कसा आणि कोणत्या पद्धतीने, माझ्या पद्धतीने कसा बनवायचा ते आज आपण पाहूयात. अगदी साध्या सोप्या सिंपल पद्धतीमध्ये आज आपण गूळ घालून बनवलेला गाजराचा हलवा बनवणार आहे. त्याच्यासाठी थोडंच साहित्य आपल्याला लागणार आहे. तर चला सुरू करूया आपण आज गाजराचा हलवा बनवण्याची एक साधी सोपी सिंपल आणि छानशी अशी रेसिपी. त्यासाठी मी इथे एक मोठा चम्मच गाईचे साजूक तूप घेतलेले आहे आणि अर्धा किलो गाजर मी इथे खिसून घेतलेले आहेत. साजूक तूप टाकल्यानंतर आपण यामध्ये खिसलेले गाजर टाकणार आहोत आणि हे मिश्रण आपण एकजीव करून घेणार आहोत. बघू शकता किती छान फ्रेश आणि सुंदर असे लाल कलरचे गाजर आता मार्केटमध्ये आलेले आहेत. घेऊन या आणि माझ्या पद्धतीने एकदा गाजराचा हलवा बनवून नक्की खा. खाण्यासाठी तर तो आपल्याला खूप पौष्टिक आणि आरोग्यदायी आहेच. त्याचे फायदे सांगण्याची आपल्याला गरजही नाही, पण सीझन आहेच तर उशीर का लावायचा. तर चला, साजूक तूप आणि गाजर टाकलेला आपण हे एकजीव करून घेऊयात. हे एकजीव झाल्यानंतर 2 ते 3 मिनिट झाकून ठेवूया आणि त्याच्यामध्ये आता आपण खिसलेला किंवा बारीक तुकडे केलेला आपण गूळ टाकणार आहोत. 1 वाटी. अर्धा किलो गाजराच्या खिसलेल्या गाजरासाठी आपल्याला 1 वाटी गूळ खूप झाला. साखरेच्या कितीतरी पट्टीने गूळ खाणे हे आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहेच. गुळाचे फायदे आपल्याला तर नक्कीच माहीत असतील आणि थंडीमध्ये गूळ खाण्याचे फायदेही आपल्याला माहितीच असतील. त्याच्यामुळे आपण साखर न टाकता गाजरामध्ये गूळ टाकून घेणार आहोत. गूळ टाकून झाल्यानंतर हे मिश्रण आपण एकजीव करणार आहे आणि या दोघांनाही पाणी सुटण्यासाठी पुढील 5 मिनिटांसाठी झाकून ठेवणार आहोत. झाकून ठेवल्यानंतर बघू शकता गुळाने आणि गाजराने दोघांनीही पाणी सोडलेलं आहे. आता याच्यामध्ये मी रोस्टेड मखाना, काजू आणि बदाम याची पावडर टाकून घेणार आहे. अंदाजे 1 वाटी मी हे मिश्रणही याच्यामध्ये टाकणार आहे. गुळाला आणि गाजराला पाणी सुटल्यानंतर हे मिश्रण आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे. या पाण्यामध्ये आपलं हे मिश्रण व्यवस्थित शिजून आणि चांगल्या पद्धतीने फ्लेवर सोडणार आहे. हे एकजीव केल्यानंतर आपण पुढील 5 मिनिटांसाठी मीडियम गॅसवरती पुन्हा झाकून ठेवणार आहोत. बघू शकता. त्याच्यानंतर आता आपण 1 चम्मच याच्यामध्ये इलायची पावडर टाकून घेणार आहोत. इलायची पावडरने गाजराच्या हलव्याचा फ्लेवर खूप छान येतो, वासही छान येतो. 1 चम्मच इलायची पूड टाकल्यानंतर पुन्हा 5 मिनिटांसाठी आपण झाकून ठेवणार आहे आणि अंदाजे इथे मी 1 ते 1.5 कप दूध टाकणार आहे. तुम्हाला ज्या टेक्स्चरमध्ये गाजराचा हलवा हवा असेल त्या पद्धतीनुसार तुम्ही अंदाजे दूध याच्यामध्ये टाकू शकता. दूध आवडत नसेल तर दूध नाही टाकलं तरी चालेल. इथे मी 1 ते 1.5 कप दूध टाकलेलं आहे. तेही मी एकजीव करून घेणार आहे आणि पुढील 5-5 मिनिटाच्या अंतरावरती मी हे झाकून ठेवणार आहे आणि ज्याच टेक्स्चरमध्ये मला गाजर हलवा हवा आहे त्याच टेक्स्चरपर्यंत मी याला पकवणार आहे. बघू शकता किती छान स्मूथली क्रीमी टेक्स्चरमध्ये माझा गाजराचा हलवा बनून तयार आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मला फॉलो करा आणि माझ्या चॅनलला पुन्हा पुन्हा भेट देत राहा. भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत काळजी घ्या, खा, पिया, मजा करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.